थोडंसं आता खुशीचे अश्रू तुम्ही बघू शकतात. कारण आपला आवाज नाही येतात. बघा बाथरूम इकडं. तुमचा व्हिडिओ काढून घेतो परत तर चालत मग ते दाखवा. बडबड 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 लावली ती. तर इकडं असं तिथे बडबड चालू आहे. रात्रीचे 2 वाजलेत, 2:30 वाजलेत. 2:30 बघा दिसतं का टाईम दिसतो काय बघा. स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी आहे आता हॉस्पिटलमध्ये. तर तुम्हाला सांगतो फायनली ज्या गुड न्यूजचा तुम्ही वेट करत होतात ते गुड न्यूज मिळालेली आहे आणि आता भेटलेली आहे. तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे मी काय काय नाही तर. आणि थोडंसं आता खुशीचे अश्रू तुम्ही बघू शकतात. कारण फायनली मी आता मामा झालेलो आहे आणि आता सगळ्या जिम्मेदारी वाढलेल्या आहेत. काय सांगा तुम्हाला लय भारी वाटायला लागले. आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो काय काय नाही ते सगळे अपडेट देतो. इथं हॉस्पिटलमध्ये आहे, हे बघू शकता. वाढे रात्रीचे सकाळचे वाजलेत आता हे बघा 5 वाजलेत. 5 वाजलेत. आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी काय झालं काही नाही सगळे अपडेट देतो. फक्त तुम्हाला सांगायसाठी आलोच. डिलिव्हरी झालेली आहे. कसं वाटतंय? एकदम नॉर्मल डिलिव्हरी झाली, चांगली झाली. मस्तपैकी देवाकडे प्रार्थना केली. सगळ्यांनी तुझ्यासाठी खूप साऱ्या ब्लेसिंग्स मागितल्या. सगळ्यांनी म्हणजे तुझ्यासाठी खूप साऱ्या प्रार्थना केल्या माहिती तुला. सगळ्यांना थँक्यू बोलून टाक एकदम. आणि त्या ताईला पण थँक्यू बोल की तुझी मदत केली त्यांनी. हां त्या येऊन गेल्या. आता कसं माहिती का इथं त्या ड्युटीवरती आहे त्यामुळे व्हिडिओ शूट नाही करतात त्यांचा. थोडं काळा पडला तिथं. दुसरं यानं मेकअप आणायचं म्हणजे आंघोळच नाही ना 2-3 दिवस. ते आम्ही बी नाही केली. त्याच्यामुळे आम्ही बी नाही केली. आम्ही रात्रभर जागे. मला 3 दिवस झाले आंघोळ नाही. 3-4 दिवस. हां काय नाव ठेवणार आहे? दसऱ्याचं काय नाव ठेवणार? दशरथ नाही तू नाव ठेव. महात्मा गांधी दोन्ही बी ना. आपण कोणत्या हॉस्पिटलला आहे? महात्मा गांधी. बरं वाटतं तुला? हां ओके. सगळेजण एकदम फायनली आता तुझ्या डिलिव्हरीची वाट बघत होते ती क्लिअर झालं. आता काही टेन्शन राहिलेलं नाही आहे की नाही? गेस करा काय? गेस करा आता काय आहे ते. आता मम्मीला जेवण करायचं आहे. जेवण करून आणतो. तर फायनली आता डिलिव्हरीचा म्हणजे विषय झालेला आहे. आणि आता इथं मी कॅन्टीनमध्ये खायला बसलेलो आहे. वाट बघतो जेवणाची काहीतरी भारी खायला भेटेल अशी. कारण खुशीचा मौका आहे आणि खायला तर पाहिजेच असा विषय झाला आहे. आता तुम्हाला फक्त कमेंटमध्ये सांगायचं आहे काय झालं आहे काय नाही. कारण आज मी सांगणार नाही तुम्हाला काय आहे काय नाही. तर कदाचित काही लोकांना माहीत पण असेल की काय झालं आहे काय नाही. तर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये टाका आणि सांगा. इकडे बघा इकडे पप्पा बसलेत. आम्ही दोघं जण कॅन्टीनमध्ये आहोत. खाण्यासाठी ते कॅन्टीन आहे आणि तिथं स्टाफने भरपूर सारी मदत केली. खूप सारं म्हणजे गोष्टी होत्या त्या सॉल्ट आउट केलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टीला हेल्प केलेली आहे खूप सारी. तर खरंच मानावं लागेल. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला सांगतो हो पार्सल नाही आहे इथं आहे. काय आलं त्यांनी इकडं आणला. ठीक आहे अभी नाश्ता करना है इधर को खाना. तर जेवायला बसलो होतो. जेवायला बसता म्हणलं व्हिडिओ काढून घ्यावा थोडासा. कारण आता विषय तसं झालेला आहे. माझं म्हणणं काय माहिती आहे का की जे झालं म्हणजे खूप चांगलं असं झालेलं आहे. नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे झोपत नाही रात्रीची. काय सांगा तुम्हाला हे बाबा पप्पा जेवण केलं की नाही? आता जेवण चालू आहे. काय करायचं म्हणजे का एवढं असं हे झालं की समर्थाचं आपण म्हणलं स्वामी समर्थांनी आपल्याला बरोबर केलं. असं मी तुझ्या पाठीशी आहे. आता झोपा आता हे खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळात.
थोडं वैतागलो आहे, कारण आता झोप नाही, आंघोळ नाही, सगळ्याच गोष्टी नाही आहे. तर त्यामुळे थोडंसं परेशानी आहे. ठीक आहे, ॲडजस्ट करून घेऊ आजचे दिवस. आणि घरी पण जायचं, कारण दसरा आहे. सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या DSK फॅमिलीला हॅपी दसरा. आणि आपले जे महात्मा गांधी आहे त्यांना भेटून येऊ एकदा वरती जाऊन, बघू काय हालावाले थोड्या वेळात. म्हणजेच आपल्या रेणुकाचं बाळ, बघू काय नाही त्याचं म्हणणं काय आहे काही नाही थोड्या वेळ. आणि बाकी काही म्हणणं नाही तुम्हाला, कारण डोळ्यावर बघा झोप आहे माझ्या, झोपत नाही रातभर झोप नाही झाली. आणि शिवानी पण तिकडे एकटी आहे. तर शिवानी एकटी नाही आहे, पण एक दुसरी बाजूची ताई होती त्याच्यासोबत. पण शिवानीला पण थोडंसं हे पाहिजे, त्यासाठी घरी जाणं खूप गरजेचं आहे. घरी पण जाईल आणि आज दसरा पण आहे, दसरा पण सेलिब्रेट करावा थोडाफार. बघू आता पुढे गेल्यानंतर काय आहे काही. तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. चला काय घेतलेलं आहे खायला, मस्तपैकी अमोलचं छोटंसं बटर, परोठा, चटणी, सॉस, सगळ्या गोष्टी आहेत. आणि बटर खाऊन मस्तपैकी वजन वाढवायचं काम तुमचा भाऊ करीत आहे. जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो. फक्त पराठा दाखवायसाठी आलो तो. आणि तिला पण जेवण नेऊन दिलं आहे मी. उपमा नाही सॉरी, शिरा वगैरे चालू आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला थोडा वेळ सांगतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना नमस्कार आणि तुमच्या DSKला नमस्कार. सगळेजण खुश व्हायची वेळ आलेली आहे. आणि आता तुम्हाला सांगतो की फायनली ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होतात ती गोष्ट झालेली आहे. म्हणजेच तुमचा DSK झालेला आहे मामा. तर मित्रांनो आता DSK मामाचं म्हणणं काय आहे की बाबा तुम्ही आता कमेंटमध्ये सांगायचं, जसं की रेणुका बोलली की मुलगा असेल की मुलगी, नक्की सांगा कमेंटमध्ये. तर तसं तुम्ही सांगा की कमेंटमध्ये मुलगा आहे की मुलगी. आणि इकडे बघा मामी, ती आहे शिवानी मामी, जी आवरावर चालली आहे, कारण आता आम्हाला जायचं हॉस्पिटलला परत. आता हा व्हिडिओ मी शूट ह्यामुळे करून घेतो आहे, कारण तिथे गेल्यानंतर मला व्हिडिओ काढायसाठी थोडासा प्रॉब्लेम येतो. कारण तिथे आतमध्ये व्हिडिओ जर काढणं सुरू केलं तर ते जरा अनकम्फर्टेबल वाटतं मला पण आणि समोरच्याला पण. कारण खूप गर्दी असते हॉस्पिटलला. बाकीच्या डिलिव्हरी पेशंट म्हणजे डिलिव्हरी वॉर्डमध्ये बाकीचे पेशंट पण असतात, त्याच्यामुळे थोडं अनकम्फर्टेबल गोष्ट आहे ती. मागचा व्हिडिओ मी सोडला त्यावेळेस कसं आहे माहिती का, थोडं ब्लर करून सोडलं होतं. पण ह्यावेळेस मला व्हिडिओ नाही काढता आला, कारण तिथे आजूबाजूला खूप सारे म्हणजे पेशंट आहेत ना, त्यामुळं. आणि आपल्या फॅमिलीमुळं एवढं सगळं काम इकडे इझिली होऊ शकतं हे मला काल विश्वास वाटला. तुम्हाला सांगतो मी, खरंच ना, त्या ताईचं खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी हेल्प केलं त्या ताईचं पण खूप खूप धन्यवाद. खूप हेल्प झाली त्यांची आणि खूप सोप्या पद्धतीने काम झालं तिथं. आणि भारी अशी सगळं नॉर्मल झालेलं आहे, त्यामुळं अजून जास्त भारी वाटतं आहे आणि मजा वाटते एकदम. आता तुम्हाला सांगतो, आता हॉस्पिटलला चाललो आहे. आता आजच झोप झाली रात्री माझी, नाही तर झोपच नव्हती 2-3 दिवसापासून, कंटिन्यू झोप नाही. काल तर पूर्ण रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो मी. तर त्याच्यामुळं थोडी धावपळ झालेली आहे. चेहऱ्यावर बघून तर वाटते तुम्हाला, कारण मी अवतारच जरा बेकार झाला माझा. आता निघालो आम्ही हॉस्पिटलला. शिवानी आणि मी चाललो आता. शिवानीला भेटायचं आहे बाळाला. तर शिवानी काय म्हणते तुझं बाळाला भेटायचं आहे? काय झालंय काय नाही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आज मी सांगणार नाही. आज तुम्ही कमेंट करून सांगायचं काय असेल काय नाही. आता तुम्ही म्हणसाल की दादा तू आता फिरवतोय. तुम्हाला सांगतो मी फिरवत नाही आहे, पण थोडं मला मजा वाटते. कारण तुम्ही सगळेजण म्हणतात ना मुलगीच होणार, मुलगाच होणार, मुलगीच होणार, मुलगाच होणार, मुलगीच होणार, मुलगा असं म्हणतात ना, थोडंसं मला बरं वाटतं. तर मित्रांनो, आता असा काही विषय झालेला आहे. सगळं काही नॉर्मल आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. बाळ पण ठीक आहे, आई पण ठीक आहे बाळाची. आणि तुम्हाला सांगतो थोडीशी परेशानी रात्री झाली माझी, काही होत नाही, तेवढं तर सहन करून घेऊ शकतो मी. आणि आता निघालो. आता मला जायचं परत संभाजीनगरला, कंटिन्यू चालू आहे. तुम्ही म्हणसाल की बाबा 2 दिवस झाले व्हिडिओज नाही पडला. 2 दिवस म्हणजे 2 दिवस कशाला म्हणतात, कालच ना, फक्त कालच नाही पडला. तर तिथं नेटवर्क इश्यू खूप आहे. जिओला मला वाटतं जॅमरचा असा विषय आहे काहीतरी, कारण एअरटेलला नेटवर्क आहे पण जिओला नाही आहे तिथं. आणि पूर्णतः म्हणजे नेटवर्क आतमध्ये नेटवर्कच येत नाही, कॉल पण लागत नाही, कॉल पण जात नाही तिथे. फक्त मग पप्पाचा फोन चालू होता आणि पप्पाचा फोनच फक्त ऑन होता, माझा फोन तर बंदच होता ना. पण बाकी तुम्हाला मम्मीला भेटून कसं वाटलं ते पण सांगा. आणि आता परत चाललो आहे मी तिथं. आणि तुम्हाला सांगतो उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार बरं काय झालं काय नाही, तर तुम्हाला नक्की सांगणार आहे. तुम्हाला कसं वाटलं बाळ ते नक्की सांगा मला. आणि बाकी की काही म्हणणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आज पण व्हिडिओ पूर्ण शूट करून घेईन आणि तो उद्या टाका. उद्या तुम्हाला मी कन्फर्मली सांगणार आहे काय काय नाही, तर नाही का शिवानी? हाँ उधर सांगून काय खुशी का मौका है खुशी वाले कमेंट आने चाहिए अच्छे अच्छे. सबको धन्यवाद मेरी तरफ से और सबको धन्यवाद. कारण यूट्यूब फॅमिलीमुळं माझं एक काम इतक्या इझिली आणि एकदम चांगलं झालं. जरासं थोडासा फरक पडला. खूप सांगतो मग खरंच मनातून सांगतो, मनातून धन्यवाद त्या ताईला ज्यांनी माझी हेल्प केली. तर मित्रांनो
आता हे बघा मॅडमचं आवरण चालू आहे. मॅडम अजून आवरत नाही. किती वेळ झाला शिवानी? आवरते ना लगेच, आता तर आवरायला लागले मी. हे बाळ वाढ बघतंय. मग लगेच मामी कधी येणार, मामी कधी येणार वाढ बघतोय. आवरा पटापटा, जायचंय लगेच. आहे का नाही? आता मित्रांनो, आणि शिवानीचा काय विषय झाला माहिती का? शिवानी ही घरात ना, शिवानी काहीतरी उठापाटे कुटाने करून ठेवले आणि सगळ्यांना थोडा लेट सांगतो. हॅपी दसरा सगळ्यांना. दसऱ्यांच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बाकी सगळेजण मजेत असेल अशीच अपेक्षा करतो. आणि इथं व्हिडिओ मी समाप्त करतोय. काय कुठाने करून ठेवली? काय कुटाने करून ठेवले म्हणजे खाणं नाही पिणं नाही, कसं अवघड झालं मित्र. जेवली होती का तू? होते मग कसं काय कवा? काल तिने पाण्याचा डोस एकदम कमी केलेला आहे मित्रांनो. पाणी कमी, पाणी म्हणजे पिते मग कवा पिती? रोज पिते. चल मित्र आपलं, चला भेटतो आता नवीन एका व्हिडिओ सोबत. पण काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका, सगळं ओके आहे. मी कम्युनिटीला पोस्ट पण टाकली होती, आपल्या पोस्टमध्ये पोस्ट पण टाकली होती की व्हिडिओ थोडा लेट येईल. ठीक आहे, काल अपलोड करणं झालं नाही कारण नेट नव्हतं आणि गाई गडबडीमध्ये एकदम परेशानी झाली माझी. ते बाळाच्या आईला कसं खायला नाही रे. बाळाच्या आईला खायला बघा तुम्हाला कसं सांगतो ते. घी बाटली इकडे दाखवतो, बाटली की नाही. बाळाच्या आईचं खाणं बघा, हे बघा असं असतं. आणि शिवानीला पण हे आता खावं लागणार आहे थोड्या दिवसांनी. हे आम्ही मला तर मजा वाटते, शिवानी खाणार नाही मित्रांनो. मी शक्यच नाही खा रेगा मी खाणार. ते खाणं शक्य नाही म्हणजे खरंच ना खूप. आणि तुम्हाला सांगतो, आई होणं हे सोपं नाहीये. माहिती आहे? वाटते तुम्हाला लवकर. कळालं म्हणजे जे दवाखान्यामध्ये झालं ना माझ्यासोबत, तिथं दिसतं ना ते गोष्टी, तर त्या खरंच लय अवघड आहे. दुसऱ्याचं काही नाही वाटत, पण जेव्हा आपल्या घरातला माणूस असतो ना कोणी, तेव्हा खूप त्रास होतो थोडाफार, असं तुम्हाला सांगतो. कारण काय सांगू, शिवानीने सहन करून जाणं दुखणं काय येतं. आणि आई होणं पण सोपं नाहीये आणि बाप होणं पण सोपं नाही. मला पप्पा आल्या म्हणजे तुला घाबरलाय, मग त्याला वाटतंय की म्हणजे तुम्हाला वाटतंय की मी सहन करू शकते का नाही एवढं. नाही खरंच आई होणं शक्य, बघ आई होणं सोपं नाहीये आणि बाप होणं पण सोपं नाही तुम्हाला सांगतो मी. कारण ज्यावेळेस आपली वाईफ किंवा आपल्या घरातलं जे पण कोणी दवाखान्यामध्ये आतमध्ये असतं वॉर्डमध्ये, त्यावेळेस बाहेरची सिच्युएशन त्याला माहिती आहे, आतमधली सिच्युएशन तिला माहिती आहे. बाहेरच्या सिच्युएशन काय होतं काय नाही, काय होतं काय नाही. पण तुम्हाला सांगतो, आता ह्या वेळेस डिलिव्हरीला तिला कमीत कमी तिच्या डिलिव्हरीमध्ये एक घंटा एक्स्ट्रा गेलेला आहे. कारण काही विषय होते, काही कॉम्प्लिकेशन्स होते, खूप साऱ्या गोष्टी होत्या. तर त्या गोष्टीमुळं मला तर रात्री शेवटला तुला माहिती आहे का, मला वाटलं काहीतरी चुकीचं झालं, म्हणलं काहीतरी गडबड झाली रात्री 4 वाजता, माहिती का. पण देवाच्या कृपेने तुम्हाला सांगतो, देवाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या कमेंट्स आणि तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या प्रार्थनेमुळे खूप सारा फरक पडला सगळ्यांना. तुम्हाला सांगतो खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. आता भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. आता व्हिडिओ बंद करतो.